पण तुम्ही तर त्यांच्यासोबतच होतात ना बच्चू भाऊ, अडीच सोबत वर्ष. असणं म्हणजे काही विकणं थोडं आहे, गुलाम थोडं आहे. सोबत असणं म्हणजे काय, तुम्ही आज आम्ही सोबत आहो, हं, कुठल्या तरी एका विषयावर आहो, हं, याचा अर्थ तुम्ही तुम्ही आमच्यासोबत आयुष्यभर असं होत नाही. काही गोष्टी आहे, तुम्ही सांगा तुमच्या सोबतीला येणं जेवणं करणं म्हणजे मी तुमच्यासोबत आयुष्याचा गुलाम झालो असं थोडं आहे. हं, मग आखरी ज्या मुद्द्यावर आम्ही हे सभागृहातही बोललोय, हं, तुम्हाला माहीत असलं पाहिजे का, या सगळ्या जेव्हा जेव्हा शेतकरी मजूर दिव्यांगाचा विषय येतं हं, तेव्हा आम्ही कोणाचा गय केला नाही, करणारही नाही. हं, आमचा राजकारणात कोणी बाप नाही आहे. आमचा बाप शेतकरीच आहे, मजूर आहे. हं, आमचा कोणी बाप असू शकत नाही. हं. शिंदे साहेबाला फक्त मानतोय कारण दिव्यांग मंत्रालय दिलं म्हणून, पण ते राजकीय आम्हाला आदेश त्यांचा या दिव्यांग मंत्रालयापुरता आणि त्या घटनेपुरता मर्यादित होत आहे. हं. तुम्ही हे लक्षात घ्या. बरं. त्यांना अजूनही मानतोय, हं, कारण देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय, आमची 15 वर्षाची लढाई, ज्याच्यावर 182 शासन निर्णय आम्ही काढले, हं. नव्हे तर 150 गुन्हे दाखल झाले फक्त दिव्यांगासाठी. बाकीचे 150-200 तर शेतकऱ्यासाठी किंवा इतर सगळ्या गोष्टीसाठी केलेच असेल. पण आमची प्राथमिक मागणी होती दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे. अल्पसंख्याक म्हणून आज अल्पसंख्याक मंत्रालय झालं, हं. याची संख्या 1 कोटी पण नाही आहे. बाकीचे मंत्रालय होते, मग दिव्यांग मंत्रालय का नाही, ज्याची संख्या 5% आहे. हं. ते दिलं म्हणून आम्ही त्यांना मानतोय, दुसरं काही कारण नाही. पण तुम्ही म्हटलं की आदेश देऊ शकत नाही असं तुम्ही. नाही, आदेश राजकारणाबाबतीत नाही. आतापर्यंत आम्ही त्यांच्या ऋणाचा परतावा म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहो, हं, दिव्यांग मंत्रालय म्हणून, इतर गोष्टीसाठी नाही. हं, त्यांनी मंत्रिपदही दिलं असतं ना, तर उभ्यानं अधिक बंडखोरी करून अधिक ताकदीनं निघालो असतो. हं, पण त्यांनी मंत्रालय दिलं आहे. हं, ते बच्चू कडूच्या किती कामी आहे हा भाग नाही आहे, हं, पण ते दिव्यांग ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, हं. ते त्याच्यासाठी किती महत्त्वाचं आहे याची जाण आम्हाला आहे.